फरवरी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटला जातो आणि फरवरीमध्ये एक आठवडा हा प्रेम करणाऱ्या लोकांसाठी समर्पित असतो असं म्हणतात. 7 फरवरीपासून ते 14 फरवरीपर्यंत हा वीक सुरू असतो आणि याला व्हॅलेंटाईन्स वीक असं म्हणतात. 7 फरवरीला रोज डे असतो. त्या दिवशी एकमेकांना रोज देण्यात येते आणि 8 तारखेला प्रपोज डे असतो. जे लोक एकमेकांना पसंत करतात ते एकमेकांना ह्या दिवशी प्रपोज करतात आणि ह्याच दिवशी एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो आणि ती त्याला नाही म्हणते तर तो तिला मारून टाकतो. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती पंजाबच्या तरनतारण या ठिकाणची आहे. इथे प्रिन्स राज नावाचा मुलगा हा 20 वर्षाचा असतो आणि त्याच्याच क्लासमध्ये संतोष कौर नावाची 19 वर्षाची मुलगी शिकत असते. हे दोघंही फर्स्ट इयरचे स्टुडंट असतात. त्यांची भेट कॉलेजमध्येच झालेली असते, पण पहिल्याच भेटीत प्रिन्स राजला ही मुलगी खूप आवडलेली असते, पण तिला ह्यात काही इंटरेस्ट नसते आणि ती त्याच्याकडे सारखी दुर्लक्ष करीत असते. पण ते दोघं क्लासमेट असतात, पण तरीही ती त्याला नाहीच म्हणत असते. तो बऱ्याचदा तिला प्रपोज करतो, पण ती नाही म्हणते. कारण तिचे बाबा जे आहेत ते मरण पावलेले असतात आणि त्या 7 बहिणी असतात आणि एक लहान भाऊ असते. ती सगळ्यात मोठी असते आणि आईवरच सगळी जबाबदारी असते. त्यामुळे मोठी मुलगी ही लवकर समजदार होते. त्यामुळे तिचं लग्न आई एका ठिकाणी ठरवलेलं असते, तिची एंगेजमेंट झालेली असते. त्यामुळे ती या मुलाला नाही म्हणते, कारण तिच्या आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे ती प्रिन्सला नेहमी नाहीच म्हणते. प्रिन्सचे बाबा हे CRPFला असतात. ते सुद्धा रिटायर्ड झालेले असतात आणि प्रिन्स हा त्यांचा एकटा एक मुलगा असतो, पण तरीही ती त्याला नाही म्हणते. पण प्रिन्सला हे जे दोघं पण असतात ते लॉ कॉलेजचे स्टुडंट असतात. हे लोक लॉ करीत असतात, म्हणजे त्यांना भविष्यामध्ये वकील व्हायचं असते, लॉयर व्हायचं असते आणि कदाचित ते पुढे जज पण झाले असते. त्यामुळे त्या लोकांची अशी जर्नी सुरू असते. पण जो मुलगा लॉयर असतो तोच मुलगा कायदा हातात घेतो आणि त्या मुलीला जेव्हा वारंवार तो प्रपोज करतो आणि ती नाही म्हणते, तो तिच्या घरी पण जातो. तर तिच्या आईने पण त्याला रागवून समजवून घराच्या बाहेर काढलेलं, पण तरीही तो माघार घेत नाही आणि तो तिला सारखा प्रपोजच करीत असतो. 8 फरवरीला प्रपोज डे असतो. तो सकाळी तिला फोन करतो, पण ती आताही त्याला नाही म्हणते. हा राग कुठेतरी त्याच्या मनात असतो आणि सोमवारला जेव्हा कॉलेज सुरू होऊन जाते, कारण मध्ये सॅटर्डे संडेची सुट्टी असते, तर तो सोमवारला कॉलेजला जातो. आताही तो सरळ तिच्या बेंचवरती जातो आणि तिला म्हणतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तर ती म्हणते की नाही, मला ह्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि माझी तर एंगेजमेंट पण झालेली आहे, तर तू मला विसरून जा. ती जेव्हा असं म्हणते तेव्हा तो ठरवूनच आला होता की आज मला काहीतरी करायचं आहे. त्याचे बाबा CRPFला असतात. तो त्यांची गन घेऊन आला होता. त्याने बॅग उघडली आणि तिला त्याने मारून टाकलं. बाजूच्या मुलीला काही समजण्याआधीच एका सेकंदामध्ये त्याने स्वतःला सुद्धा संपवून टाकलं. ती मुलगी तिथेच मरण पावली. सगळ्या कॉलेजचे लोक तिथे जमले, गोळा झाले आणि त्या मुलाला आणि त्या मुलीला घेऊन ते हॉस्पिटलला गेले. मुलगी तर आधीच मरण पावली होती. मुलगाही मरणाच्या दारावरतीच आहे. तो कधी मरेल सांगू शकत नाही, कारण
तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे. आजच्या तरुण मुलांना काय होत चाललेलं आहे माहिती नाही. नाही म्हणण्याची ऐकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आहे. ते म्हणतात की माझं त्या मुलीवरती खूप प्रेम आहे. पण प्रेम जर असेल, तिने जर नाही म्हटलं, तर याचा अर्थ हे तर नाही की आपण तिला मारून टाकायला पाहिजे. ह्याला प्रेम म्हणतात का? जो मुलगा म्हणतो की मी तुझ्यासाठी मरू शकतो, तो तिला कसं काय मारू शकतो? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.